नमस्कार, संगीता's क्रोशे आर्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मकर संक्रांती स्पेशल हा असा पतंग बनवणार आहोत। हा मी ब्लॅक कलरचा टी शर्ट वरती स्टिच करणार आहे। हे पहा, त्यासाठी हे ॲप्लिक असं बनवलेलं आहे मी पतंगाचं, काईट ॲप्लिक। चला तर आपण स्टार्ट करूया। त्यासाठी लागणारे साहित्य 3 कलर लागणार आहेत मला, कारण हे पहा दोन कलर मध्ये पतंग बनवलाय आणि त्याला लेस म्हणून मी ग्रे कलरचा वापरलाय दोरा। 2 कलर, एक ऑरेंज कलर आहे, लाईट ऑरेंज, 4 प्लाय वूल, ग्रीन आहे, ही सुद्धा 4 प्लाय वूल आहे, आणि ग्रे कलर दोरा वापरलाय, हा सुद्धा 4 प्लाय वूल आहे, आणि 3 mm चा क्रोशे हुक वापरणार आहे, म्हणजे 12 नंबरचा क्रोशे हुक वापरते आहे। सर्वप्रथम आपण ही बाजू बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी ऑरेंज कलरने स्टार्ट करणार आहे। ऑरेंज कलर घेतलाय, स्लीप नॉट घालून घ्यायची आणि 6 चेन मारून घेणार आहे आपण। 1 2 3 4 5 आणि 6 चेन भरून घेतल्यात। क्रोशे हुकच्या बाजूची एक चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेन मध्ये आपण प्रत्येकी एक सिंगल खांब घालायचा आहे, म्हणजे टोटल आपले 5 सिंगल खांब होतील। चार आणि 5 हे पहा, 5 सिंगल खांब घातलेले आहेत आपण। एक चेन घेऊन टर्न करायचं आणि टर्न करून इथे पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी एक सिंगल खांब घालायचा आहे, आणि चौथ्या आणि 5व्याचा मिळून दोघांचा मिळून एक 2 स्टिच टुगेदर बनवायचा, म्हणजे 4चे आपण टोटल 4चे एक डिक्रीज करून 5 करणार आहे। त्यासाठी आधी हे पहिल्या 3 खांबावरती मी प्रत्येकी एक सिंगल खांब घेतलाय, आणि पुढचे जे 2 खांब आहेत ते 2 स्टिच टुगेदर, म्हणजे पहिल्या खांबातनं दोऱ्याचा वेढा खेचून घेतलाय चौथ्या, आणि हा जो शेवटचा आहे त्याच्यात हा टाका कंप्लीट न करता पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि तिघांचा मिळून ॲट अ टाइम टाका कंप्लीट करायचा, म्हणजे एक डिक्रीज झाला। इथे 5 खांब होते, इथे आपल्याकडे 4 सिंगल खांब झाले। आता पुन्हा एक चेन घेऊन टर्न करायचं आहे, आणि आता या राऊंडला आपण प्रत्येक खांबावरती प्रत्येकी एक असे 4 खांब घालणार आहे। तिसरं राऊंड आपलं, कारण एका साईडनेच आपल्याला निमुळतं करत जायचं आहे। एक बाजू आपली प्रॉपर राहील, अशी स्ट्रेट राहणार आहे एक बाजून, एक बाजू अशी निमुळती होणार आहे। एक चेन घेऊन टर्न करायचं आहे। पहिल्या 2 खांबावरती आपण प्रत्येकी एक खांब घालायचा आहे, सिंगल खांब, आणि पुढचे 2 जे आहेत त्याच्यावरती 2 स्टिच टुगेदर, म्हणजे दोन्ही खांबांचा मिळून एक। हे पहा, असं पुन्हा एक चेन घेऊन टर्न करायचं आहे। आता 3 खांब दिसतात आपले, 3ही खांबावरती प्रत्येकी एक खांब घालून घ्यायचं आहे, म्हणजे ही बाजू आपली स्ट्रेट येत जाईल। एक चेन घेऊन टर्न करायचं आहे। पहिल्या खांबावरती एक खांब घालायचं आहे, आणि पुढच्या 2 खांबावरती 2 स्टिच टुगेदर, एक चेन घ्यायचे, टर्न करायचे। आता इथे आपल्याला फक्त एक खांब दिसतो, 2 खांब दिसतात, दोन्ही खांबावरती 2 स्टिच टुगेदर घ्यायचे, टाका घ्यायचा नाही। एक खांब घ्यायचे, चेन टर्न करायचे आणि स्लिप स्टिच बनवायचे। हे पासून एक चेन घ्यायची आणि दोरा खिचून घ्यायचा। दोरा थोडासा लांब ठेवायचा आहे आपल्याला। आता सेम पद्धतीने इथे आपल्याला ग्रीन दोरा जोडायचा आहे, हिरवा कलरचा, पण तो दोरा जोडताना काळजी ही घ्यायची आहे, कारण पहिलं राऊंड आहे आपलं, प्रत्येक खांबामध्ये प्रत्येकी एक खांब असणार, म्हणजे टोटल 5 खांब घालणार, आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपण इथून जेव्हा रिव्हर्स करणार तेव्हा इथे डिक्रीज करत जाणार। म्हणून ही जी सरळ लाईन आहे त्या सरळ लाईन मध्ये न घेता इथे घ्यायचं आहे आपण। 1 2 3 4 आणि 5, हा 5वा जो खांब आहे, हा जो निमुळत्या टोकाचा आहे त्या बाजूला आपल्याला दोरा जॉईन करायचा आहे।
इथे दोरा जॉईन करून पहिल्या खांबामध्ये एक सिंगल खांब घालायचा आहे, त्याच्या पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालायचा आहे आपल्याला। साइड बाय साइड हे जे एक्स्ट्रा वाले दोरे जे आपण कट केल्यावर राहतात ते सुद्धा आपण हाईड करून टाकणार आहोत याच्यामध्ये। हे पहा 5 खांबावरती 5 सिंगल खांब बनवून घेतलेले आहेत आपण। एक चेन घेऊन टर्न करायचे, एक्स्ट्रा वाले दोरे कट करू शकतो आपण। एक चेन घेऊन टर्न केले आपण। आता इथे पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब घालायचा आहे, सिंगल खांब। आणि शेवटच्या 2 खांबावरती 2 स्टिच टुगेदर। जसं आपण लाईट ऑरेंज कलर मध्ये स्टिचेस घातलेत सेम घालायचे आहेत, तसंच फक्त इथे आपण ग्रीन कलर जॉईन केलाय। आणि जसं हा इथून स्टार्ट केलाय, जसा इथून स्टार्ट केलेला आपण या साईडला, तसंच आपण इकडे करतोय। आता हे 4 खांब झालेत आपल्या राऊंडला। आता पुन्हा टर्न करायचंय आणि इथे आता आपल्याला प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालायचा आहे, म्हणजे 4 खांबावरती टोटल आपण 4 सिंगल खांब घालणार। एक चेन घेऊन टर्न करायचे। आता 4चे 3 करायचे आहेत, पण या साईडला इथे आहे तसंच, म्हणून पहिल्या 2 खांबामध्ये मी प्रत्येकी एक एक घालणार सिंगल खांब, आणि पुढचे 2 जे खांब आहेत ते 2 स्टिच टुगेदर। म्हणजे तिसऱ्या खांबामध्ये घालून दोरा खेचून घ्यायचा आहे, खांब कंप्लीट न करता 4थ्या खांबामध्ये पण दोरा घालायचा आणि खेचून हा टाका पूर्ण करायचा आहे। पुन्हा एक चेन घेऊन टर्न करायचे। 3 खांब आहेत आपले, त्या 3वरती प्रत्येकी एक एक डबल खांब घालून घ्यायचे आपल्याला, एक एक सिंगल खांब घालून घ्यायचे आपल्याला। एक चेन घेऊन टर्न करायचे, पहिल्या खांबामध्ये एक खांब आणि पुढच्या 2 खांबामध्ये 2 स्टिच टुगेदर। आता 2 टाके आलेत आपल्याकडे। एक चेन घेऊन टर्न करायचे, दोन्ही टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर। नॉर्मल सिंगल खांब घ्यायचा नाही, डायरेक्टली 2 स्टिच टुगेदर घ्यायचे। एक चेन घेऊन टर्न करायचे आणि हा जो एक खांब आहे तिथे स्लिप स्टिच करायचे, जेणेकरून आपला हा पतंगाचा शेप प्रॉपर येईल। एक चेन घेऊन दोरा कट करायचा। हे पहा, ही आपली पतंगाची एक बाजू रेडी झालेली आहे। याचं दोन्ही साईडला निमुळतं टोक पाहिजे। दुसरी बाजू सुद्धा आपण अशीच बनवून घ्यायची आहे। दुसरी बाजू सुद्धा आपण सेम पद्धतीने बनवून घेतलेली आहे, असं निमुळतं टोक ठेवून। आता आपल्याला हे दोन्ही जॉईन करायचे। ही दोन्ही टोकं आपल्याला स्टिच करत जॉईन करत यायचे। चला तर आपण स्टार्ट करू। त्यासाठी मी इथे सुई वापरणार आहे, टेपेस्ट्री नीडल। हा जो दोरा आहे तो सुईमध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे घेताना असं 4 वेगळ्या ठिकाणी घ्यायचं, जसं की येल्लो आणि ग्रीन आहे, तर आता इथे ग्रीन आणि येल्लो असं करायचं, म्हणजे हा प्रॉपर शेपमध्ये असा शिवून घ्यायचा। पहिला जो हा दोरा आहे इथे मी टाकून स्टिच करून घेणार, जेणेकरून हे टोक प्रॉपर राहील। आणि इथे हा जो आडवा दोरा आहे शिलाईचा, त्या दोऱ्यामध्येच सुई घालत हे निसट शिवून घ्यायचं आपल्याला। आडवा जो दोरा आहे त्या दोऱ्यामध्ये सुई घालायची आहे, बाकी कुठल्या ठिकाणी सुई घालायची नाही। साइड बाय साइड हा दोरा आतमध्ये घेतला शिवायला तरी चालून जाते। हे पहा, शेवटचे टोकं सुद्धा आपण स्टिच करून घेतलेली आहेत।
असा दोरा खेचून घ्यायचा आहे आणि हे असं ओपन करायचं आहे. हा दोरा सुईने स्टिच मार्करने आतमध्ये घालून टाकू शकतो. हा ॲक्च्युली मी इनफ हाईड केलेला, पण तो साईडचा हाईड झाला नव्हता प्रॉपर, त्यामुळे हा मी सुईच्या साहाय्याने आतमध्ये हाईड करून टाकते. आता हा आपल्याला थोडेसेच ठेवून बाकीचं कट करून टाकायचं आहे. हे काय एवढंसं. आणि इथे आपल्याला ग्रे कलर जॉईन करायचं आहे. इथे मी ग्रे कलर जॉईन करणार आहे. इथे टोकाला, टोकाचे स्टिचेस पण इथे थोडंसं टोक लांब ठेवायचं आहे याचं, जेणेकरून इथे हा जसा दिसतोय तसा तो दिसेल. ते ह्या सेंटरला मी असा हा जॉईन केला आहे. आणि आपल्याला जेवढं लांब हवं तेवढं लांब चेन बनवून घ्यायच्यात. हे मी साधारण 20 ते 22 चेन बनवून घेते. 10, 11, 12, 15. मी एवढा लांब असा हा चेन बनवून घेतलेले आहेत. आणि एक चेन सोडून बाकीच्या सगळ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने वरतीपर्यंत असं हे स्लिप स्टिच घालत यायचे, जेणेकरून ही आपली ब्रॉड होईल चेन. एकदम चेन म्हणजे एकदम बारीक दोरा दिसतो, ती लेस अशी ब्रॉड लेस दिसेल. हे पाणी, हे जे दोरे आपण वरती ठेवलेत ते वरती ठेवून इथे पुन्हा जिथून आपण स्टार्ट केलंय तिथे स्लिप स्टिच करायचे. अशा पद्धतीने एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आहे. तो सुद्धा दोरा थोडासा लांब ठेवायचा आहे, जेणेकरून ह्याची साईज जेवढी आहे या दोऱ्यांची तेवढाच हा ठेवायचा आहे, दिसायला सुंदर दिसतो. हे पहा एवढंच. आणि हे आपलं काईट. आता इथे एक छोटासा बो बनवायचा आहे, जसा इथे बनवलाय आपण. हे पहा छोटासा बो बनवणार आहे. त्यासाठी मी ऑरेंज कलर घेतलाय. ऑरेंज कलर घेतलाय, त्याला मॅजिक सर्कल बनवलंय. आणि मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला 2 चेन, 1 डबल खांब आणि 2 चेन एवढं घ्यायचंय आणि त्याचं पुन्हा स्लिप स्टिच करायचंय. तर हे जे सर्कल आहे ते खेचून घ्यायचंय आणि हे छोटासा पुन्हा थोडासा होल राहतो तिथे पुन्हा सेम बनवायचंय. 2 चेन, त्याच मॅजिक सर्कलमध्ये 1 डबल खांब, पुन्हा 2 चेन आणि त्यामध्ये स्लिप स्टिच अशा पद्धतीने. आणि हा मॅजिक सर्कलचा होल जोरात खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून हा बोचा शेप येऊन जाईल आपल्याला. एक चेन घेऊन दोरा कट करायचा आहे. पण दोरा कट करताना आता हा दोरा सुद्धा थोडासा एक्स्ट्रा कट करायचा आहे, जेणेकरून हा जो बो आहे त्याला प्रॉपर शेप देता येईल आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने इथे गाठ मारायचे. हे पहा. आणि हा बो इथे जिथे असा प्रॉपर साईजला चांगला दिसेल ह्याच्या खाली, तिथे आपल्याला ह्या बोला स्टिच करायचे. स्टिच करू शकता किंवा मी आता डायरेक्टली सुईनेच टाकते, अटॅच करते सुईने. हे पहा हा दोरा एका साईडने खेचून घ्यायचा आणि अगदी त्याच्या बाजूच्या इथे हे पहा इथे बाजूच्या टाक्यामध्ये क्रोशा हुक घालून दुसरा वाला दोरा जो आहे तो घ्यायचा आहे.
दुसऱ्या टोकाचा अशा पद्धतीने. आणि हा जो बो आहे याला प्रॉपर गाठ मारायचे. दोन ते तीन प्रॉपर सिक्युअर नॉट घालून घ्यायचे आणि एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा. जेणेकरून आपला हा काईट रेडी झाला आहे. किती छान आणि सुंदर दिसतो. मी हे टी शर्टला ॲप्लिक म्हणून मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक कलरच्या टी शर्टला हे स्टिच करणार आहे. छान असं पतंगाचं टी शर्ट म्हणून. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.